हॅलो मैत्रिणींनो, चला आपण आज करू शंकरपाळी. बघा साहित्य: 1 किलो मी मैदा चालून घेतलेला आहे, तूप घेतलं 1 वाटी, साखर 1 वाटी, वेलची सुंठ पावडर. बघा इथे मी तूप घेतलेले आहे, तुम्ही तुपाच्या ऐवजी डालडा सुद्धा घेऊ शकता. आपण आधी मोहन करून घेऊ. तूप असं छान गरम होऊन द्यायचं आणि इथे मी 2 ग्लास पाणी घेते, त्यामध्ये साखर विरघळून घ्यायची. बघा असं छान गरम होऊन जायचं. बघा अशा उकळ्या आल्या पाहिजे. असं छान गरम झालं का बघा इथे साखर विरघळलेली आहे. पूर्ण उकळून नाही द्यायचं, थंड होऊन द्यायचं. बघा आपलं मोहन झाल्यानंतर थोडं थंड करून घ्यायचं. गरम गरम मळल्यानंतर थोडं नरम होतं आणि पाणी पण थंड करून घ्यायचं. आता मी वेलची पूड टाकते, अर्धा चम्मच. मीठ चवीनुसार टाकायचं. पाणी एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून मळून घ्यायचं, घट्ट मळायचं. झालेलं आहे. आता मी अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे, छान असं भिजून द्यायचं. तर बघा 2 ग्लास पाणी घेतलेलं, अर्धा ग्लास उरलेलं आहे पाणी. बघा पापड जाडच ठेवायचं, पातळ नाही करायचं. तेल तापलंय की नाही हे आधी चेक करायचं. तेल तापलेलं आहे. आधी थोड्याच टाकून बघायचं. शंकरपाळी तेलात टाकताना फास्ट ठेवायची थोडी गॅस, नंतर मग मंद आचेवरतीच तळून घ्यायचं. बघा अशा लाल
शंकरपाळी तयार झाली. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.